कोल्हापूर लोकसभेसाठी एकेकाळी इच्छुक असणारे काँग्रेसचे उमेदवार बाजीराव खाडे यांचं पक्षातून 6 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असून त्यांनी लोकसभेसाठी आग्रह धरला होता, पण त्यांच्या पदरी निराशा आली आणि कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्यामुळे बाजीराव खाडे यांनी बंडखोरीची भूमिका घेत अखेर अपक्ष म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडण्याची तयारी दर्शवली। काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असणारे आणि गांधी परिवाराचे जवळचे मानले जाणारे बाजीराव खाडे हे काँग्रेसमधून लोकसभेची तयारी करत असतानाच त्यांनी कोल्हापुरात अनेक ठिकाणी बॅनर लावून काँग्रेसचं तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला होता। मात्र ऐनवेळी पारडं फिरलं आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळाली। आम्हाला उमेदवारी देऊ नका, पण किमान विचार तर करा। गेल्या 28 वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत असलेल्या बाजीराव खाडे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे। पक्षात असताना काम करून घ्यायचं आणि काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं, याचा परिणाम म्हणूनच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं देखील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि काँग्रेसचे अनेक वर्षापासून धुरा सांभाळणारे बाजीराव खाडे यांनी आपली खदखद देखील व्यक्त केली होती।